इथे ना सकाळ सकाळ ना मस्त किचनमध्ये असं सकाळचं ऊन येतं आणि ते ऊन आहे ना आलं का डायरेक्ट आहे ना पहिलं स्वामींचा जो फोटो आहे ना त्या फोटोवरती ते सूर्याचे किरण पडतात. तुम्ही पाहू शकता छान असं स्वामींच्या फोटोवरती ते सूर्याचे किरण पडलेले आहे आणि इथनं ह्या साईडनं ते ऊन येतं आणि बरोबर स्वामींच्या फोटोवरती जातं ते ऊन देवघरावरती. तर म्हणलं चला पहिलं तुमच्यासोबत मी ते शेअर करते सकाळचं ते सूर्याचे किरण स्वामींच्या फोटोवरती पडलेले आहे ते. तर चला हाय हॅलो नमस्कार, सुगंधा ब्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि सकाळची वेळ आहे, सकाळचे 8 वाजले होते. सगळ्यात पहिले ना मी तर फ्रीजमधलं दूध आणि जे साईचं पातेलं आहे ना ते काढलेलं आहे बाहेर, कारण फ्रीजमध्ये दूध ठेवलं ना की मग ती साई एकदम घट्ट अशी होते. तर म्हटलं ती आता पहिली साईचं जे भांडं आहे ना त्या भांड्यामध्ये ठेवते काढून. तर इथे बघा घट्ट अशी साय झाली होती, तर मी साईच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. तर सकाळचं रोज पहिलं हेच काम असतं किचनमधलं. तर सगळी साय काढून घेतली मी त्या भांड्यामध्ये. ते भांडं आता फ्रीजमध्ये ठेवलं. आणि रात्री ना मी दही लावलं होतं बघा, थंडीचे दिवस आहे तरी पण किती छान असं घट्ट दही लागलेलं आहे. तर दही लावायच्या आधी ना थोडं दूध कोमट करायचं आणि मग दही लावायचं, म्हणजे छान असं घट्ट दही लागतं. आणि आता मी नाही ते साईडला ना पाणी पिण्यासाठी ठेवलं आहे गरम. आणि गॅलरीमध्ये आले तर इथं गॅलरीत आहे ना जे गोकर्णाचा वेल होता ना त्याला छान असं 2 फुले आलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता ती मला देवपूजेसाठी मी तोडणार आहे. आणि छान असं प्रसन्न सकाळचं वातावरण आहे. सकाळचं छान असं कोवळं आलेलं आहे गॅलरीमध्ये. आणि बघा वातावरण किती छान असं झालेलं आहे मस्त. आणि इथे आर्यन बघा अजून झोपलेला आहे, सुट्टी आहे तर निवांत झोपलेला आहे. तर त्याला म्हटलं उठ आता. तर तो उठला. तर मग मी ना पाणी पण आणलेलं आहे बघा पिण्यासाठी. तर पहिलं मी त्याला उठवलं, म्हटलं व्हिडिओ चालू आहे उठ. मग तो पटकन उठला, त्याला म्हटलं व्हिडिओ चालू आहे तर. आणि उठून बसला तो. आणि लगेच मी ना त्याच्या गोधडीची घडी घालून घेतली आणि ठेवून दिले सगळे गोधड्या वगैरे. आणि सोप्यावरच्या ज्या उशा आहेत त्या व्यवस्थित सगळ्या लावून घेतल्या, कारण रात्री ना कुठे पण पडलेल्या असतात त्या सोप्यावरती, कोणी व्यवस्थित ठेवत नाही. तर मग सकाळी उठलं का पहिलं व्यवस्थित लावून घेते मी. आणि आता आर्यन गेलेला आहे आंघोळीला. आणि आता मी थोडंसं ना कोमट पाणी प्यायला घेतलेलं आहे. आणि कोमट पाणी पिऊन झालं माझं. त्याच्यानंतर ना आता मला घरं झाडायची होती. तर घरं झाडायच्या आधी ना मी जे TV युनिट आहे ना ते पुसून घेतलं, कारण खूप सारी धूळ येते. तर म्हटलं घरं झाडायच्या आधी ना पहिलं थोडं पुसून घेते. तर इथे तेच माझं चालू आहे, TV युनिट पुसणं. आणि TV युनिट पुसून झालं, घरं वगैरे झाडून झाली. त्याच्यानंतर ना इथे आता मी देवपूजा करून घेतली होती. तुम्ही सकाळी बघितलं असेल की सूर्याचं किरण किती छान असं स्वामींच्या फोटोवरती पडलं होतं सकाळ सकाळचं. आणि रोजच पडतं बघा, हे कोवळं ऊन येतं ना जे घरामध्ये किचनमध्ये, ते सकाळ सकाळ मस्त असं स्वामींच्या फोटोवरती त्याचे किरण जातात. खूप छान वाटतं पाहायला. आणि त्याच्यानंतर ना मग इथं आता मी देवपूजा करत आहे. आणि माझी देवपूजा चालू आहे. तर इथे आर्यनने बघा व्हिडिओ केलेला आहे. मस्त 2 चिवताई आलेल्या आहे दाणं खाण्यासाठी. तर इथे ह्या डब्यामध्ये त्यांना दाणं ठेवलेलं आहे खाण्यासाठी, आणि त्या प्लॅस्टिकच्या वाटीमध्ये त्यांना पाणी ठेवलं आहे पिण्यासाठी. तर मस्तपैकी चालू आहे त्यांचं दाणं खाणं. आणि सकाळ सकाळ रोज येतात त्या. आणि इथे माझी देवपूजा पण करून झाली. सकाळी देवपूजा झाली ना घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं. आणि सगळ्या देवांना मी स्नान घालून घेतलं. आणि प्रत्येक देवाची अशी व्यवस्थित पूजा करून त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवून मस्त अशी सकाळ सकाळ पूजा करून घेतली. आणि नैवेद्य पण दाखवून घेतला. तर अशी माझी सकाळची देवपूजा झालेली आहे. पहा तुम्ही पण, छान अशी मस्त अशी सकाळची देवपूजा झाली. देवांना नमस्कार वगैरे केला. आणि त्याच्यानंतर ना आता परत किचनमध्ये आलेली आहे. तर इथे माझ्या ना रात्री चपात्या खूप शिल्लक होत्या.
तर मी ते ना चपातीचा चिवडा करणार होते, तर त्याच्यासाठी मी ना मिक्सरला आहे ना त्या चपात्या ज्या होत्या ना त्या सगळ्या बारीक करून घेतल्या आणि कांदा टोमॅटो टाकून त्याची छान असा चिवडा करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि चहा पण माझा बनवून झाला होता, काळा चहा आणि दुधाचा चहा दोन्ही चहा मी बनवले होते. आणि मस्त असं हे बघा चपातीचा चिवडा केलेला आहे. आणि आम्ही थोड्या वेळाने आता नाश्ता करणार आहे. आणि छान लागतो हा चपातीचा चिवडा. आणि नाश्ता वगैरे झाला आणि इकडे बघा मी पीठ पण मळून ठेवलं होतं चपात्या बनवण्यासाठी. आणि दुपारसाठी ना मी ते पावट्याची भाजी बनवली आहे, तुम्ही पाहू शकता. तर छान अशी पावट्याची भाजी पण बनवणार आहे. आणि आत्ता ना हा सायंकाळचा व्हिडिओ आहे 6:30 नंतरचा. तर 6:30 वाजले होते आणि छान असं वातावरण झालेलं आहे बघा. मस्त अशा लाईटी वगैरे लागलेल्या आहे बाहेर. आणि सायंकाळचा चहा पण मी ठेवलेला आहे. तर मस्त असा दुधाचा आलं टाकून चहा ठेवलेला आहे. चहाला मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि आता सगळेजण चहा पिणार आहे. आणि आता ना खूपच लवकर अंधार पडतो, म्हणजे 6:15 6:30ला अंधार पडतो. तर खूप छान वाटत होतं गॅलरीतनं. खूप छान असा व्ह्यू दिसत होता. आणि इथे बघा आमचा चहा बनवून तयार आहे. आणि हा रात्री ना आम्ही बाहेर फिरायला गेलतो, तर तेव्हा थोडासा मुलांनी हा व्हिडिओ शूट केला होता. आणि त्याच्यानंतर ना हा परत सकाळचा व्हिडिओ आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर इथे मी चपाती आणि भाजी बनवली होती. तर इथे ना मी आदित्यचा डबा भरत आहे, तो चाललेला आहे कॉलेजला. तर म्हणून मी ना थोड्या चपात्या बनवायच्या ठेवल्या, पहिला त्याचा डबा भरण्यासाठी घेतला. आणि तर हे बघा त्याला मी डबा भरून दिला. आणि त्याला रिक्षासाठी पैसे पाहिजे होते, तर तेच तो माझ्याकडे मागत होता. तर त्याला सुट्टे पैसे दिले रिक्षासाठी आणि डब्बा भरून दिला. तर तो आता चाललेला आहे कॉलेजला. आणि त्याच्यानंतर तो गेला का थोड्या वेळाने लगेच आर्यन पण जातो शाळेमध्ये. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे. आणि आता हा राहिलेला जो स्वयंपाक आहे बाकीचा, तो पण मी आता सगळा करून घेत आहे. तर चला बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आता माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे.